अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। सीबीआय चौकशीसाठी मुख्यमंत्री केंद्रीय गृह विभागाला पाठपुरावा करणार। मुख्यमंत्री आज केंद्रीय गृहमंत्र्यांशी पत्रव्यवहार करणार। अजितदादांच्या विमान अपघाताच्या सीबीआय चौकशीबाबत फडणवीस गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार। सुनील तटकरेंची माहिती। व्हीएसआर कंपनीच्या कारभाराची चौकशी होणार। व्हीएसआर कंपनीच्या मालकाची आणि संचालकांची चौकशी व्हावी। मुख्यमंत्र्यांच्या भेटीत राष्ट्रवादीची मागणी। सूत्रांची माहिती। विमानातील दोन्ही रेकॉर्डरमधील डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू। विमानातील दोन्ही रेकॉर्डरवर आगीचा दुष्परिणाम। विमान बनवलं त्या देशातून अधिकृत प्रतिनिधींकडून माहिती मागवली। एअर ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोची माहिती समोर। विमानातील ब्लॅक बॉक्स आगीपासून सुरक्षित पण राजकारणापासून नाही। दादांच्या अपघाताबाबत राजकारण तपासलं पाहिजे। रोहित पवारांची प्रतिक्रिया। माझा भाऊ राहिला नाही, आता काही अर्थ उरत नाही। दादांनी घेतलेले निर्णय दादांसोबतच गेले। विलिनीकरणाच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। रोहित पवारांचे प्रश्न जनतेच्या मनातील प्रश्न। खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। प्रशासनावर वचक ठेवणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत घटनेचा तपास दिरंगाईने होणं दुर्दैवी। कोल्हेंचं वक्तव्य। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दल मोबाईलभर पुरावे। दादांसोबत एनडीएमध्ये राहायचं की बाहेर पडायचं हे ठरलं होतं। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत रोहित पवारांचा मोठा दावा। विलिनीकरणासंदर्भात रोहित पवारांकडे कोणतेही पुरावे नाहीत। रोहित पवारांनी केलेली विधानं चुकीची। रोहित पवारांच्या प्रश्नावर रुपाली चाकणकरांचं उत्तर। दादांच्या जाण्याने राज्याचं मोठं नुकसान। विलिनीकरणाच्या चर्चांवर सध्या तरी पूर्णविराम। विलिनीकरणावर सध्या कोणतीही चर्चा नाही। नरहरी झिरवाळांची प्रतिक्रिया। राज्यातील 75 संस्थांना अल्पसंख्याक प्रमाणपत्र दिल्याच्या प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून गंभीर दखल। प्रकरणात तर योग्य ती कारवाई होईल, फडणवीसांचा इशारा। अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शेनॉय यांची चौकशी होणार। शेनॉय यांची 75 प्रमाणपत्रांवर सही असल्याचं उघड। ज्या शाळांना प्रमाणपत्र दिलं त्याची चौकशी केली जाणार। अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शेनॉय यांची बदली। अजित पवारांच्या मृत्यूच्या दिवशी प्रमाणपत्र वाटप केल्यानं वाद निर्माण झाला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले होते कारवाईचे निर्देश। टिपू सुलतान प्रकरणावरून हर्षवर्धन सपकाळांकडून दिलगिरी व्यक्त। शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। सपकाळांचं ट्विट। माझ्या शब्दांचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला असाही दावा। टिपू सुलतानवरून हिंदू मुस्लिम एकोपा बिघडवण्याचा काहींचा प्रयत्न। टिपू सुलतानचा फोटो लावणं योग्य नाही। हुसेन दलवाई यांची प्रतिक्रिया। तर काही मुस्लिम लोक भाजपला मदत करतायत, दलवाईंचा आरोप। पक्ष मजबूत करायचा असेल तर काहीतरी भूमिका घ्यावी लागेल। उद्धव ठाकरेंचं नाव न घेता भास्कर जाधवांचं वक्तव्य। तर सामान्य माणसाच्या पाठीमागे उभा राहताना आम्ही कुठे असतो, विनायक राऊतांनाही टोला। हक्कभंग प्रकरणी कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे 10 मार्चला समितीसमोर हजर राहणार। मूळ तक्रारदार प्रवीण दरेकर अनुपस्थित असल्यानं आज साक्ष नोंदवली नाही। एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक काव्य करणारा कुणाल कामरा वर्षभरानं मुंबईत। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी सुनील तटकरेंची भेट घेतली। मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात दोन्ही नेत्यांमध्ये भेट। झेडपीतील सत्ता स्थापनेबाबत चर्चा झाली। तटकरेंची माहिती। भाजपनंतर शिवसेनेतूनही तानाजी सावंतांवर गंभीर आरोप। तानाजी सावंतांनी ठाकरेंच्या सेनेसोबत हातमिळवणी केल्याचा आरोप। झेडपी सदस्य अनंत लंगडेंचा नाव न घेता सावंतांवर निशाणा। नांदेडमध्ये स्वीकृत नगरसेवक पदांसाठी 5 जागांसाठी भाजपकडे 80 अर्ज। डॉक्टर, वकील, सीए संस्थापकांचा समावेश। निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्यांना संधी न देण्याची भाजपच्या निष्ठावंतांची मागणी। सोलापूर महापालिकेत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एकमेव नगरसेवकासोबत भाजपची युती। स्वीकृत नगरसेवक निवडताना 1 जागा कमी होऊ नये म्हणून भाजपची रणनीती। लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा अंतरिम निर्णय अद्यापही नाही। भाजप आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदारांमध्ये एकमत होत नसल्याने निर्णय वरिष्ठ नेत्यांवर सोपवलाय।
परळीमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणी दोघांची नार्को टेस्ट तर एकाची ब्रेन मॅपिंग चाचणी। वाल्मिक कराडच्या घरी काम करणाऱ्या दोघांसह एका मित्राचाही समावेश। मुंबईमध्ये ईडीची मोठी कारवाई। ड्रग्ज प्रकरणात 7 स्थावर मालमत्ता जप्त। आरोपींविरोधात पीएमएलए अंतर्गत कारवाई। मुंबईतल्या 5 कोटी 88 लाखांच्या मालमत्ता जप्त। शेल कंपन्या बनावट फर्मद्वारे मनी लॉन्ड्रिंग केल्याचं उघड। रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबाराचा कट तुरुंगातून रचला गेल्याचा संशय। फरार आरोपी शुभमचा भाऊ प्रवीण लोणकरने हा सगळा कट रचल्याची शंका। प्रवीण लोणकर सध्या बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत। अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यात शिंदेच्या शिवसेनेच्या 54 शाखांचं उद्घाटन। माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडेंच्या नेतृत्वाखाली शाखांचं उद्घाटन। हर्षदा काकडेंनी उपमुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता। काँग्रेसची आज महत्त्वाची अंतर्गत बैठक। काँग्रेसनं महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलांच्या उपस्थितीत बैठक होणार। चंद्रपूरसह इतर महापालिका निवडणूक निकालांवर मंथन होणार। मुंबई महापालिकेतील 4 समित्यांच्या अध्यक्षपदाची आज अर्ज दाखल केली जाणार। स्थायी समिती शिक्षण समितीसाठी भाजप अर्ज दाखल करणार, तर बेस्टच्या उपसमितीसाठी शिवसेना अर्ज दाखल करणार। पर्यावरण संवर्धनात बारामती नगर परिषद संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम। अजितदादांच्या स्वप्नातील हरित बारामतीचा संकल्प अधिक दृढ। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून फेसबुक पोस्टद्वारे बारामतीकरांचं अभिनंदन। राज्यमंत्री आशिष जयस्वाल रात्री उशिरापर्यंत मंत्रालयात। अर्थसंकल्पावर रात्री उशिरापर्यंत मंत्रालयात काम सुरू। जयस्वालांसह अर्थ खात्याचे अधिकारीही मंत्रालयात उपस्थित होते। नवी मुंबईमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून वनमंत्री गणेश नाईकांना डिवचणारी बॅनरबाजी। मृत्यूभंश झालेल्या स्वयंघोषित शिल्पकाराचा मोफत उपचार करून मिळेल असा आशय लिहिलेले बॅनर। नाईकांना डिवचणाऱ्या बॅनरची सर्वत्र चर्चा। नवी मुंबई शिंदेची शिवसेना आणि नाईक समर्थकांमध्ये जुंपली। स्मृतिभ्रंशाचा इलाज ला बॅनर बाबाने उत्तर। शिवसेना संपर्क प्रमुख अंकुश कदमांच्या पुतळ्याचंही दहन। सुनील शेळकेंनी केलेले आरोप सिद्ध करावेत, अन्यथा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार। भाजपच्या गणेश भेगडेंचं आव्हान। बाळा भेगडेंनी उमेदवारांकडून 25 लाख घेतल्याचा आरोप शेळकेंनी केला होता। पंकजा मुंडेंवर गाणं म्हणण्यासाठी आनंद शिंदेंना बोलवण्यात आलं। परळीतील महापशुधन म्हणजे प्रपोगंडा असल्याचा एक प्रकार होता। करुणा मुंडेंची टीका। मुंबई महापालिकेत रिक्त पदभरतीची अंमलबजावणी रखडली। म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र। मागच्या वर्षी झालेल्या बैठकीतील निर्णयांची अद्याप अंमलबजावणी न झाल्यानं फडणवीसांना पत्र। शहराचा पाणी पुरवठा बंद करण्याची जलसंपदा विभागाची भूमिका चुकीची। उलट महापालिकेचे 411 कोटी जास्तीचे भरले गेलेत। जलसंपदाच्या भूमिकेविरोधात लवादाकडे जाणार। पुणे मनपा पाणी पुरवठा विभागाकडून स्पष्ट। जालना शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकरांनी फिरवली काठी। शिवजयंतीसाठी शिवप्रेमींकडून विविध कार्यक्रमांची लगबग। शिवरायांच्या जयंतीनिमित्त परभणीत विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून साकारले शिवराय। सारंग स्वामी विद्यालय आणि शिवमुद्रा प्रतिष्ठानचा उपक्रम। पाचवं ज्योतिर्लिंग असलेल्या परळीतील वैद्यनाथाचा पालखी सोहळा पारंपरिक पद्धतीने संपन्न। वैद्यनाथ मंदिरातून पालखीच्या प्रस्तावानंतर पारंपरिक पद्धतीने जुन्या गावातून पालखीचं मार्गक्रमण। अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण शिबिराचं आयोजन। मुलींना स्वसंरक्षणासाठी सक्षम बनवण्याचा उद्देश। राज्यभरातून 5000 तरुणी आणि महिला शिबिरात सहभागी। पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील डोंगर भागातील 60 विद्यार्थ्यांना मोफत विमान प्रवास। अक्षरसृष्टी संस्थेच्या वतीनं सहलीचं आयोजन। लातूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा कडाडून विरोध। शेतजमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर एका शेतकऱ्याकडून आत्महत्येचा प्रयत्न। लातूर जिल्ह्यातील 61,000 लाडक्या बहिणींची चुकीची केवायसी झाल्यानं बँकेत पैसे येणं थांबलं। 31 मार्चपर्यंत लाडक्या बहिणींना केवायसी करता येणार।
चिपळूणमधील पॉवर हाऊस परिसरात मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी। बायपास रोड नाक्याजवळ अरुंद रस्त्यामुळे वाहन अडकल्यानं कोंडी। बोरिवली देवीदास रोडवरील हायमास पोलचे दिवे दीर्घकाळापासून बंद। वारंवार तक्रार करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष। मनसे उपविभाग अध्यक्ष किरण नकाशेंकडून आंदोलन। कांदिवलीमधील सिंग इस्टेट ते ठाकूर विलेज दरम्यानचा रखडलेला रस्ता लवकरच खुला होणार। आमदार प्रकाश सुर्वे यांच्या प्रयत्नांमुळे रस्त्यातील बाधित झोपडीधारांना घरांच्या चाव्या सुपूर्द। पुण्यात 2 फेब्रुवारीपासून वाहनांचं पासिंग काम बंद। पासिंग लवकर सुरू करा, वाहतूक संघटनांची मागणी। ऑटोमॅटिक सेंटरचं काम होईपर्यंत पासिंग सेंटर बंद राहणार। पनवेलमध्ये रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा। भाडेवाढ आणि प्रवाशांच्या तक्रारीनंतर 42 रिक्षा थेट जप्त। परिवहन अधिकारी दिलीप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई। नवी मुंबईत पत्नीच्या कथित प्रेमसंबंधांच्या संशयातून एकाची हत्या। मृतदेह 191 किलोमीटर नेऊन विहिरीत टाकला। आरोपी हवालदार बंडू भिसे पोलिसांच्या ताब्यात। बीडच्या आष्टीतील रुईनालकोल गावाच्या तरुणाची हत्या। जुन्या वादातून हत्या झाल्याची माहिती। दोघांविरोधात आष्टी पोलिसात गुन्हा दाखल।